ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? कंटिन्यू आकाशात ग्रहतारे बदलतच असतात ना, बरोबर. त्याचे परिणाम आपल्या मानवी जीवनावर होत असतात, म्हणजे ज्योतिषशास्त्र. ग्रहांची जी दिशा बदलते त्याच्यावरून आपली दशा बदलते. मेष राशीला मी फणस म्हणेन, बाहेरून काटे आणि आतून खूप जास्त मऊ. मेष राशीच्या लोकांनी एक तर राग कमी केला पाहिजे, फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. वृषभ राशीला थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये कसरत करावीच लागते, मित्रांसाठी धावून जाणं. पण मिथुन राशी म्हणजे आधी बुधाची रास. ह्या राशीची लोक फार अग्रेसिव्ह दिसतात, मल्टिपल काम करतात आणि खूप सुंदर रास आहे, म्हणजे इमोशन्स खूप ह्या लोकांकडे असतात. कर्क राशीचे लोक राजकारणात. सिंह रास म्हणजे आला सूर्य, सूर्य म्हणजे राजनीती. रास सिंह त्याचा ग्रह सूर्य चांगला, जिथे कम्फर्ट झोन आहे तिकडे कन्या राशीला पहिल्या. मिथुन आणि कन्या चांगलं होऊ शकतं का मॅरेज? सोळाच्या माणसांना अटेन्शन खूप लागतं. वृश्चिकवाल्यांना सगळं लॅविश आवडतं. वृश्चिक राशींच्या लोकांना रिअल इस्टेट मध्ये भरपूर. धनुराशीची माणसं आहेत ना, इन्फ्लुएन्स फटकन होतात. जरी कोणी दुश्मन नसेल तरी हे लोक क्रिएट करतात, म्हणजे फटक्यात पाय घालण्याची सवय. मकर राशीची माणसं खूपच जास्त परफेक्ट नेक्स्ट वाली असतात. बुद्धी निर्माण करणाऱ्या राशींमध्ये कुंभ रास शून्यातून विश्व निर्माण करणारी रास, जे की 2 मासे आहेत. जर तुम्ही त्याचं चिन्ह पाहिलं तर या लोकांना झोपेचा खूप प्रॉब्लेम असतो. पाण्यामध्ये मासा, झोप गई कैसा, जावे त्याचे वंशा तेव्हा कळे. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. माझा सर्वात पहिला प्रश्न हा आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आणि ज्योतिष नेमकं काम कसं करतं, अगदी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मला तुमच्याकडून ऐकण्याची अपेक्षा. तर ज्योतिषशास्त्र म्हटलं तर ज्योती हा मूळचा शब्दच येतो की ज्योत म्हणजे दिवा, म्हणजे प्रकाश देणारी वस्तू एखादी. ज्या वेळेला आकाशामध्ये ग्रहस्थिती वेळोवेळी बदलत असते त्यावेळेला त्या माणसाची कुंडली तयार होत असते आणि ती निरंतर पुढे कंटिन्यू आकाशात ग्रहतारे बदलतच असतात ना, त्याचे परिणाम आपल्या मानवी जीवनावर होत असतात, म्हणजे ज्योतिषशास्त्र. आकाशातल्या ग्रह ताऱ्यांनुसार तुमचं लाईफ बदलतं आणि ते बरं. कुंडली ही तुमची बदलत राहते? कुंडली बदलत राहत नाही. कुंडलीचं गोचर तुमच्या जन्माच्या वेळेला जे असतं, कुंडली बदलत नाही, ग्रह बदलतात, पण ते ग्रह बदलण्याचे परिणाम आपल्या कुंडलीवर पण पडतात किंवा मानवी जीवनावर पडतात. आता गुरु एखाद्या वेळेला बदलला तर गुरुचं पोझिशन कुठली आहे, त्या पोझिशनवर तो काय फरक देऊ शकतो हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं जातं. प्रेक्षकांसाठी आता थोडंसं याला सोपं करून घेऊयात. कुंडली आहे, आपण ग्रह बदलतात म्हणजे नेमकं काय होतं तर आपण ते थोडक्यात अजून व्यवस्थित समजावून सांगितलं तर, म्हणजे आता आपलं एक कुंडली आहे, त्याच्यामध्ये 12 घरं आहेत, बरोबर. मग त्या कुठल्या घरात ग्रह गेला आहे त्याच्यावरून त्याचं भविष्य बदलतं किंवा त्याची स्थिती बदलते असं म्हणायचं. हो. आता ग्रह मालिकेमध्ये गुरु जर मीन राशीत चाललाय स्वतःच्या, तो आधी असेल कुंभ राशीत आणि मीन राशीत चाललाय, तर मीन राशीपासूनचे पुढचे ग्रहां म्हणजे दृष्टी, गुरुच्या दृष्टी आहेत ना, 5वी आहे, 7वी आहे, 9वी आहे, मग त्या प्रत्येक राशींवर काय परिणाम करणार आहेत ह्या पद्धतीने आपण सांगितलं जातं. प्रिडिक्शन्स तसे दिले जातात. ग्रहांची जी दिशा बदलते त्याच्यावरून आपली दशा बदलते, हे थोडक्यात आहे आणि याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. आणि ज्योतिषशास्त्राचा पुढचा मुद्दा आहे राशी. 12 राशी, या राशींबद्दल काय सांगता येईल? 12 राशी आहेत. 12 राशींची गुण, वैशिष्ट्य किंवा त्यांचे अवगुण सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. आता ज्या 12 राशी आहेत त्यांना चंद्राची एकच रास आहे, मंगळाच्या 2 राशी आहेत, सूर्याची 1 रास आहे, गुरुच्या 2 राशी आहेत आणि जी की बुधाच्या पण 2 राशी आहेत. राहू आणि केतूला त्यात महत्व नाहीये, कारण शनीची छाया म्हणून राहू केतू पाहिले जातात, बरोबर. त्यामुळे त्यांना काही वैयक्तिक वेगळी रास दिलेली नाहीये. तर ह्या 12 राशी त्यांचे स्वामी जे ग्रह आहेत त्या पद्धतीने काम करत असतात. 12 राशीचे काही गुणधर्म थोडक्यात सांगू शकतो आपण, म्हणजे काय होईल प्रेक्षकांना प्रत्येक जण आपापल्या राशीशी त्याला थोडं कनेक्ट करू शकेल. म्हणजे प्रत्येक राशीचा हा गुणधर्म आहे, त्यानुसार आपले प्रेक्षक त्याची कुठली ना कुठली रास असणार आहे, तो त्याच्याशी थोडं कनेक्ट होऊ शकेल असं. त्यामुळे 12 राशीचे गुणधर्म काय काय असतात? आता ह्या 12 राशी असतात जे की मेष पासून मीन पर्यंत. मेष आली, वृषभ आली, मिथुन आली, कर्क आली, सिंह आली, कन्या आली, तुळा आली, वृश्चिक आली, धनु आली, कुंभ आली, मकर आली आणि मीन आली. ह्या 12 राशी आहेत. तर ह्या 12 राशींचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, वेगवेगळे त्यांची वैशिष्ट्य आहेत, त्यांची अवगुण सुद्धा आहेत. गुण तसेच अवगुण. येस, त्या पद्धतीने हे राशीचं काम असतं. आणि प्रत्येक म्हणजे ग्रहाला, आता गुरु ग्रहाच्या 2 राशी आहेत, चंद्राची 1च राशी आहे, सूर्याची 1च राशी आहे, मंगळाच्या 2 आहेत, बुधाच्या 2 आहेत. तर ह्या पद्धतीने त्याचं
डिवायडेशन केलेलं असतं. बरं. तर आता मेष राशी जर तुम्ही म्हणाल तर मेष राशीची माणसं कशी असू शकतात किंवा त्यांचे काय गुण आहेत हे सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. तर मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. मंगळ हा थोडासा उग्र ग्रह आहे, तापट ग्रह आहे. तशीच मंगळाची माणसं तापट असतात, उग्र असतात, कामाच्या प्रती भरपूर महत्वाकांक्षी असतात. त्यांना एखादं काम हातात दिलं की ते त्याचा कामाचा पूर्ण व्यवस्थित केल्याशिवाय ते माघारच घेऊ शकत नाहीत. मेष राशी अगदी दिवस रात्र करून त्या कामासाठी झटतात. फॅमिलीमध्ये एखाद्या माणसाबरोबर तरी त्यांचं वाकडं बघायला भेटतच. एखाद्या माणसांची त्यांचं पटत नाही, तापट स्वभाव आणि निडर आणि स्पष्ट, खोटं त्यांना आवडत नाही. अर्थातच स्पष्ट वक्ता जो असतो दुश्मन असतात. त्यामुळे मेष राशीवाले थोडंसं त्यांनी जर एक राग कंट्रोल केला तर बऱ्याच गोष्टी त्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. पण त्यांची महत्वाकांक्षा त्यांना पुढे घेऊन जाते 100%. उगाच कोणाला कौतुक नाही जमत, जे आहे ते आहे. कोणी विचारलं मी कसा दिसतोय तर ते एका शब्दात सांगणार छान. जर वाईट आहे तर नाही, मला नाही वाटत ते, थोडं तुला अजून त्यामध्ये ग्रो करावं लागेल. म्हणजे ही रास त्या टाईप मध्ये स्पष्ट महत्वाकांक्षी असतात. राग कंट्रोल केला पाहिजे. आणि खाण्याचे शौकीन खूप असतात. चवीचं खाणं आवडतं. तुम्ही साधं सुद्धा खाणं ह्या माणसाला देऊ शकत नाही. टेस्ट बडे यांच्या चांगल्या आहेत. त्यांना जर विचारलं हॉटेल कुठलं चांगलंय, कुठल्या एरियातलं, लगेच तुम्हाला सांगतात इथे इथे जा, इथे छान जेवण भेटणार. खूप छान. म्हणजे हे आपण सगळं डिस्कस का करतोय, आपले प्रेक्षक रिलेट करू शकतील आणि खूप छान. पुढे येस. आणि मेष राशीच्या लोकांचं हे की थोडं पारिवारिक सुखाकडे तेवढंच लक्ष त्यांना देता येत नाही. कामानिमित्ताने असेल किंवा मग ते कामामध्ये एवढा फोकस करतात की मग परिवार थोडंसं मागे ठेवतात. की त्यांची एक महत्वाकांक्षा असते की एक वयाच्या 40 पर्यंत सेटल व्हायचंय, नंतर मस्त आयुष्य बसून काढायचंय. 40 पर्यंत खूप झगडून काम करायचंय. तर मग ती एक गोष्ट आहे की फॅमिलीला वेळ द्या. फॅमिलीला वेळ दिला तर सगळ्याच गोष्टी आपसूक चांगल्याच होणार. मेष राशीच्या लोकांनी एक तर राग कमी केला पाहिजे, फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. येस. ओव्हरऑल त्यांची लाईफ सगळं छान आहे. म्हणजे फणस आहे. मेष राशीला मी फणस म्हणेन. बाहेरून काटे आणि आतून खूप जास्त मऊ आणि रसाळ अशी व्यक्तिमत्वाची लोक म्हणजे मेष राशी. आता दुसरी राशी म्हणजे वृषभ. आता वृषभ राशीचा स्वामी ग्रह आला शुक्र म्हणजे ऑलरेडी लक्झरियसचा कारक आहे. ती माणसं खूप दिसायला सुंदर असतात. डोळे त्यांचे भरपूर पाणीदार असतात आणि खूप जिद्दी स्वभावाचे असतात, हट्टी असतात. हातात घेतलेलं काम कम्प्लीट करतात. लोकांना एंटरटेन चांगल्या पद्धतीने करतात. कधीच कोणाला वाईट सल्ला देत नाहीत. प्रत्येकाच्या काळामध्ये पहिली ही लोक तुम्हाला दिसतील. त्यांना कोणी वाईट काळामध्ये म्हणजे मदत जरी नाही मागितली तरी हा माणूस वृषभेचा तिकडे पोहोचतो. अगदी तुम्ही त्यांना कितीही तुमची दुःख सांगा, न म्हणजे दुःख घेता किंवा न इरिटेट होता ऐकणारी एक रास म्हणजे वृषभ. आणि याचे अवगुण, ह्यांच्या अवगुण म्हणजे जिद्दीपणा खूप करतात. म्हणजे ठाम असतात. अजिबात एकाच शब्दावर हालत नाहीत. आणि त्यांचं हे पण असतं की वैवाहिक जीवनाचं बघितलं तर त्यांचे मिस्टर आर्मी मिलिटरी लांब असतात त्यांच्यापासून. त्यामुळे त्यांची चिडचिड होते. ती एक कंडिशन ग्रहाच्या परिणामामुळे असतं काय. वृषभ राशीला थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये कसरत करावीच लागते. कारण बैल आहे ना, चिन्हच बैल आहे. बैल म्हणजे नुसता झुंजायचं आणि इतरांसाठी, वैयक्तिक स्वतःसाठी काही नाही. अच्छा. लोकांसाठी धावून जाणं पण. आणि त्यांना त्यांचं क्रेडिट न दिल्यामुळे त्यांना राग येतो. त्यांचं असं होतं आम्ही इतकं सगळ्यांसाठी करतो आणि मग आमच्यासाठी काय दिलंय देवाने. या कंडिशनमुळे त्यांना त्रास होतो. तिसरी रास मिथुन राशी. आता मिथुन राशी म्हणजे आली बुधाची रास, जो की बुध ग्रह मूळताच मारवाडी ग्रह आहे. थोडासा कंजूस आहे आणि म्हणजे हुशार पण आहे. सिरियसली बुध ना फायनान्सच्या गोष्टीत खूप हुशार. कमिशन लेवलची कामं ह्यांच्याकडनं शिकावीत. टॉक्टेटिव्ह खूप असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत समोरून लोकांशी बोलणार, इंटरप्ट समोरून करणार की बोला. बोलके असतात. कमिशन लेवलची कामं चांगली करतात. बुध म्हणजेच आपण पोपट पण थोडक्यात बिझनेस चांगला करू शकतात असं म्हणायचं. 100%. म्हणजे सगळ्या राशींमध्ये जर म्हणाल तर ह्या राशीची लोक फार अग्रेसिव्ह दिसतात. मल्टिपल काम करतात. एक बिझनेस असेल तर मल्टिपल कामं त्यांना आवडतात. त्यांना एका कामावर नाही आवडत. इव्हन फॅमिलीयर खूप जास्त असतात. खूप फॅमिलीसाठी सपोर्टिव्ह असतात. किंवा घरामध्ये काय आपल्याला कमी पडणार आहे, अगदी पुरुष पण घ्या महिला पण घ्या, घरात काय कमी पडतंय, घरात कुठली गोष्ट तिथे नाहीये, ह्या त्या लोकांना पटकन कळणार. पुरुष जरी असला तरी त्याला कळणार सिलेंडर किती दिवस अजून आहे. किंवा घरामध्ये खूप लक्ष म्हणजे खूप लक्ष. इव्हन मिथुनेची आई जर तुम्ही पाहिली तर ती खूप जास्त मुलाचं संगोपन करणारी दिसते. भले ती राशीची आई.
भले ती कामाला जाणारी असू दे, पण मूल प्रायोरिटी पाहिजे असते तिची. किंवा घरातले नवरा, घरातली माणसं खाणं पिणं एकदम छान बनवतात, हाताला चांगली चव असते ह्यांच्या. पण ह्यांचा थोडासा स्वभाव म्हणजे फटाफट कामं, उतावळेपणा त्यांना महागात पडतो. नेहमी डिसिजन पटकन बनत नाहीत, द्विधा मनस्थितीमध्ये नेहमी अडकलेला असतात. त्यांचा अवगुण आहे. हा अवगुण म्हणायचं त्यांचा. थोडंसं स्वतःला शांत ठेवलं पाहिजे मिथुन राशीच्या. आणि त्यांचं कसं चंचल असतात ते, त्यांना काम लागतं ना. बुध माइंड शांत बसून नाही देत, भ्रमात खूप बघितली जातात. थोडं जरी काही काम नसेल तर त्यांना बोर व्हायला लागतं. येस, मी त्यांना नाही करतो कारण माझी रास मिथुन आहे. हा, त्यांना नाही आवडत. त्यांना नेहमी असं असतं की इन्कम सोर्स अजून कुठून आपल्याला क्रिएट करू शकतो आपण, ह्या स्वतः म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं असतं. जर त्यांना असं वाटलं की मी आता काहीतरी रिलॅक्स आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, पण काहीतरी एक नवीन काम सुरू करतील ज्यांनी ते अनकम्फर्ट आवडतं. बुध आहे प्रत्येक कामामध्ये तेवढ्याच नाविन्यतेने बघतात, उत्साहाने बघतात. त्यांना कंटाळा येत नाही. त्यांना कंटाळा कधी येतो, ज्या वेळेला काहीच काम हातात नसेल त्यावेळेला ते इरिटेट होतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही यार, कुठेतरी चुकतंय आपलं गणित, आपल्याला नाही बसायचंय. किंवा मग तुम्ही डायरेक्ट फिरायला. पण हा त्यांचा चांगला गुण सुद्धा म्हणता येईल, कारण 100% आताच्या काळाची गरज आहे ना, आणि ती गरज पण आहे. पण एवढंच की त्यांचं उतावळेपणात डिसिजन चुकीचे होतात. माइंड शांत ठेवायला, माइंड थोडं शांत ठेवायचं, विचार करून डिसिजन. आणि ह्यांचे शब्द एखादं एकतर बोलत नाहीत, बोलले की काळजाचा तुकडा. एकतर बोलत नाहीत, असं काहीतरी बोलणार मग की मग तो काळजाचा तुकडा होतो, म्हणजे समोरच्याला. तर बोलणं थोडंसं त्यांनी कंट्रोल, म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी थोडं थांबलं पाहिजे, हेच मिथुन राशी. आणि भ्रमात राहायचं नाही जास्त, कुठल्याच गोष्टीच्या भ्रमात नाही. भ्रमात ही रास खूप राहते प्रत्येक वेळेला की मी हे करेन, मी ते करेन. कृतीत पटकन जमत नाही, फक्त विचार खूप होतात त्यांचे. हे त्यांचे अवगुण. हे अवगुण आहेत. बाकी ऑल ओव्हर ही राशी खूप चांगली आहे, वाईट नाहीच आहे. आता चौथी रास झाली कर्क, जी चंद्राची रास आहे आणि खूप सुंदर रास आहे. म्हणजे इमोशन्स खूप ह्या लोकांकडे असतात, महिला असू दे पुरुष असू दे. म्हणजे वाहत्या पाण्यासारखे असतात. पाण्याला कसं जागा करावी लागत नाही, जिथे आहे जागा दिसते तिथून मोल्ड होत जातात, आपली जागा स्वतः बनवतात. पण त्यांचं ह्याच्या चंद्र कसा आहे, महिन्यातले शीतल आहे, सौम्य आहे. आणि पौर्णिमा अमावस्या चंद्रावरच होते ना. बरोबर. ती कलाकलाने वाढतो, कलाकलाने परत कमी होतो. तसे मूड स्विंग्स प्रचंड असतात ह्यांच्यामध्ये. खूप इन्फ्लुएन्स होतात लोकांना. कोणाचं काही ऐकलं की तेच बोट धरून राहायचं. कर्क राशी. जर मी त्यांना काही सांगितलं हे असं असं आहे बरं का, तेच डोक्यात राहणार, तेच आहे. पण त्याची ती गोष्टी त्या बघत नाहीत, सर्च करत नाहीत, हे खरंच आहे का, ही जे बोलले विश्वास ठेवणार. येस, विश्वास. इन्फ्लुएन्स कोणालाही पटकन करतात आणि एखाद्यावर ट्रस्ट पटकन ठेवतात आणि ब्लाइंडली ठेवतात, जे की गरजच नाहीये. मग हे धोके पण खूप खात असतील. 100% हे धोके खूप खातात. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना हे जाणवतं की इमोशन्समुळे ते मागे राहतात. हा माझा आहे, तो माझा आहे, ह्याला असंच काम करून देऊ, त्याला तसंच काम. पैसे भरपूर अडकवून ठेवतात स्वतःचे. नात्यांमध्ये खूप फसवणूक होते. आईवर प्रचंड जीव असतो त्यांचा. चंद्र म्हणजे आई. मग कर्क राशींच्या मुलांचा आईवर प्रचंड जीव असतो. आणि त्यांना कोणाला फसवायला मुळात जमतच नाही. म्हणजे दानशूर वृत्ती असते त्यांची फार. आणि डिटेक्टिव्ह माइंड, विश्वास ठेवून मोकळे होतात. आणि नको तिकडे डिटेक्टिव्हपणा करतात जिथे गरज नाहीये. त्यांना माहिती आहे ही गोष्ट नाही केली पाहिजे, तिकडे पण डिटेक्टिव्हपणा करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भोळसटपणे विश्वास ठेवतील आणि तिथे क्युरियस होतील. येस, ही कंडिशन त्यांच्यात जास्त आहे. मग तो कदाचित त्याने अवगुण काढला ना की समोरून माणसं येत आहेत, बोलतायत काहीतरी, विश्वास. माणसाने विश्वास पण ठेवावा. आणि एखादा माणूस येतोय काहीतरी सांगतोय तर ते काहीतरी बरोबर आहे चुकते पण पडताळणं गरजेचं आहे ना. तो माणूस बोलतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्यच नाहीये. मग ह्यांना तेच आहे की तुम्ही थोडंसं वैयक्तिक स्वतःविषयी विचार करा. ज्या गोष्टी चांगल्या डिटेक्टिव्हपणासाठी करायच्या त्यासाठी तुम्ही ती ऊर्जा तिकडे वापरा. तुमची ऊर्जा कुठे जाते, जास्त विचार करणार, झोप त्यांना लागत नाही, सतत मानसिक बँक बॅलन्स जरा जरी हल्ला तरी ह्या माणसांचा जीव हलतो. म्हणजे थोड्या जे काही अपयश म्हणा किंवा याने ते लगेच खचून जातात, पण उभारतात पण पटकन. पण खचून का जातात, आपल्याच माणसांकडून त्यांना नेहमी त्रास असतो, त्यामुळे ते खचून जातात. ब्लाइंड किंवा त्यांना बाहेरच्यांचा एवढा त्रास नाही, कारण ही रास पण अशी आहे की तेवढ्या पुरतच साम्राज्य करणारी आहे. राजकारणी खूप असते, राजकारणात खूप आवड असते ह्यांना. कर्क राशीचे लोक राजकारणात जास्त कारण यशस्वी होतात का? पण यशस्वी होतात. प्रभू श्रीराम आपले कर्क राशीचे आहेत. प्रत्येकाकडून फसवली जाणारी रास आहे. म्हणजे ह्यांनी थोडंसं आता कलयुग आहे, आता ते काही युग नाही राहिलेले. मग थोडंसं डोळस राहायला पाहिजे लोकांनी, थोडंसं डोळसपणे नात्यांकडे
कोणावरती विश्वास ठेवताना पाहिलं पाहिजे, Yes, थोडा 100%. विचार केला पाहिजे. अगदी बरोबर. पुढची रास मॅम? 5वी रास आता जी की आहे सिंह. सिंह. सिंह रास म्हणजे आला सूर्य. सूर्य म्हणजे राजा, ग्रेट. म्हणजे राजा सारखं राहायला आवडतं. बर. त्याला नेहमी जाणवणार की जाईल तिकडे मला सेंटर ऑफ अट्रॅक्शन पाहिजे, कोणाकडे कोणी बघितलं नाही पाहिजे, माझ्याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे, हे की सूर्य आहे. तर सूर्य ऑलरेडी तेजस्वी फार असतो. ह्या लोकांच्या तोंडावर तेज पण खूप असतं. तात्विक बोलतात पण एकदम करेक्ट बोलतात, पण नको तिकडे इगो पण त्यांचा जागा होतो. जर सूर्य म्हणजे सिंह राशीवाल्यांनी इगो आणला तर त्यांचे समजायचे की म्हणतात ना गर्वाचं घर खाली, बरोबर, खाली होण्याचे चान्सेस व्हायला लागतात. त्यामुळे त्यांनी जर इगो न आणता गोष्टी केल्या तर खूप चांगलं होणार. आता जे काही राजकारणी आपण बघतोय त्यांची सूर्याची पोझिशन त्यांची खूप चांगली आहे म्हणून ते आता पदावर आहेत. किंवा जरी नॉर्मली आपल्यासारखे सर्वसामान्य असतील. उदाहरण आहे का एखादं राजकारण्याचं? हे उदाहरण म्हणजे उदयन महाराज म्हणा किंवा बरीचशी नावं अशी आहेत की त्यांचं सूर्य खूप हे आहे, तो स्ट्रॉंग आहे आणि करेक्ट पोझिशन. येस, बरोबर, राजाच्याच पोझिशनला आहेत ना सगळं, म्हणजे राजासारखं साम्राज्य सांभाळतात. म्हणजे सूर्य त्यांचा खूप चांगला आहे, त्यामुळे त्यांच्या तोंडावर पण तेज म्हणा, बोलण्याची हे म्हणा, तात्विक बोलणं किंवा प्रत्येक गोष्टीत कोणाला खूप जास्त कुठेही नाही जाता त्यांचा दरारा निर्माण होतो. 100%. सेंटर ऑफ अट्रॅक्शनच होतात ना, लिमलाईट मध्ये नेहमी राहतात. रास सिंह त्याचा ग्रह सूर्य पण चांगला किंवा उच्चचा त्यांचा सूर्य आहे, मग सूर्य उच्चचा असल्यामुळे राजाचंच पद त्यांना बहाल होणं गरजेचंच आहे. किंवा अगदी सर्वसामान्य आपल्यासारखे जरी असतील तर त्यांना नेहमी जाणवेल की कामाच्या ठिकाणी त्यांना वर्चस्व खूप मोठं असतं. भले ते अगदी नोकर म्हणून लागतील खाली, पण ते टॉपला जाऊन बसणार, जे की सूर्य त्या वर्क बेस मध्ये ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात सूर्यवाले. पण ह्यांचा इगो म्हणजे इगोमुळे भरपूर प्रॉब्लेम होतात. पारिवारिक गोष्टींकडे तेवढंसं लक्ष देत नाहीत, कारण समाजाचं वेळ, समाजामध्ये मदत करायला खूप आवडतं, त्यामुळे तेवढं फॅमिलीकडे दुर्लक्ष होतं. सिंह राशी. त्यामुळे मग फॅमिली रुसून बसते किंवा फॅमिलीचे थोडेसे मतभेद त्यांचे नेहमी असतात किंवा त्यांना तो बॅलन्स करता येत. येस, आणि एक त्यांचा पित्ताचा त्रास खूप असतो, कारण खूप जास्त चिडतात किंवा खूप हीट असते त्यांच्या अंगामध्ये. अच्छा. सूर्य म्हणजे हीटचा कारक आहे, त्यामुळे नेहमी त्यांचं शरीर हे पित्त जास्त असतं त्यांच्या शरीरामध्ये. पित्त हा प्रकार त्यांच्यात जास्त असतो. आणि नेहमी त्यांचं तेच आहे की काम हे आणि समाज म्हणजे दोन्ही ऍक्युरेट करतात ते, पण घरातल्यांना वेळ देत. सिंह राशीच्या लोकांनी थोडं बॅलन्स करता आलं, बॅलन्स केलं पाहिजे आणि तडजोड केली पाहिजे थोडीशी. त्यांचं असं आहे की खाईन तर तुपाशी, थोडा बाजूला नाही तर उपाशी, मग तिकडे थोडी तडजोड केली पाहिजे. 6वी रास. 6वी रास अर्थातच आली कन्या. कन्या राशीचा स्वामीपणाला बुध ग्रह. पण कन्या राशीची माणसं जी आहेत ती मी आतापर्यंत पाहिली थोडीशी आपमतलबी असतात. म्हणजे सगळ्यांनाच ते रिलेटेड होईल तसं नाही होते, कारण लग्न रास पण मी सांगते आणि लग्न राशीचे वेगवेगळे ते मी एपिसोड म्हणजे ऑलरेडी पहिला दिलेला पण आहे. तर त्या राशीची माणसं थोडीशी आपमतलबी असतात, थोडीशी कामापुरती लोकांशी कनेक्ट होणारी असतात, स्वतःचा जास्त विचार करतात. राईट. आणि त्यांना खूप जास्त मॉप मध्ये मिक्स व्हायला आवडत नाही. ती नेहमी 2-3 लोकांमध्येच खुश राहणारी असतात, एकलकोंडे थोडे. आणि खूप जास्त म्हणजे प्रेझेंटेशन स्वतःचं एक नंबर असतं त्यांचं. म्हणजे कुठल्या वेळेला काय घातलं पाहिजे, अगदी स्वस्तातली कपडे पण त्यांच्या अंगावर एकदम महागातली दिसतात. नीटनेटकेपणा, खूप नीटनेटकेपणा, चॉईस त्यांचा एकदम एक नंबर असतो सगळ्या गोष्टी. पण त्या ह्या गोष्टींमुळे आणि कम्फर्ट झोन असेल तिकडे ते जायला त्यांना आवडतं. त्यांना असं स्ट्रगलिंग वालं लाईफ अजिबात नाही आवडत. जिथे कम्फर्ट झोन आहे तिकडे कन्या राशीवाले पहिले असणार. आणि स्वभाव त्यांचा वाईट नसतो, म्हणजे फॅमिलीला पण समजून घेतात. कदाचित ह्यांना भरपूर वेळेला फॅमिली समजून घेत नाही आणि झटपट डिसिजननी गोष्टी फार चुकवतात किंवा लेट खूप करतात. लग्नाच्या वेळेस वगैरे म्हणा खूप लेट होतो यांचा चॉईस करण्यामध्ये. लेट आहे का? प्रत्येक नाही, जिथे आपलं स्वतःच काहीतरी चांगलं होणार आहे. आता लग्न विषय की लोक हल्लीची कम्फर्ट झोनच बघतात. थोडक्यात खूप जास्त विचार करून डिसिजन्स घेतात, त्याच्यामुळे थोडं लेट पण होतं आणि मग ते चुकीचे पण ठरतात. ह्या पण गोष्टी होतात. आणि कम्फर्ट झोन यांना पहिल्यापासून लागतो, जिथे कम्फर्ट झोन असेल तिकडे ते पटकन जातात. ती कंडिशन आहे. बाकी कन्या राशीचं पारिवारिक जीवन पण चांगलं असतं, पण थोडंसं 50% त्यांना स्वतःला खूप जास्त तडजोड करावी लागते. मग ती आणि करतात पण ते, कारण करायलाही पाहिजे तर ते. आणि स्वभाव पण त्यांचा चांगला असतो, वाईट असं नाही किंवा अबोल असतो, जास्त पण बोलका नाही. जे की मिथुनेचा खूप बोलका असतो, पण कन्याचा जास्त बोलका नसतो, जेवढाच तेवढं बोलतात.
मग मिथुन आणि कन्या चांगलं होऊ शकतं का मॅरेज? हो, 100%. बुधाची समजून घेणार, अपोजिट आहे पण समजून घेणार ते दोघंही, कारण एकाच राशीचे आहेत ना, समजून घेणार. फक्त इथे थोडंसं, इथे मतलब थोडं कन्याला जास्त राहणार. आणि मिथुनाचं कसं आहे की त्यांचं पण तेच असतं ना की ठीक आहे तुझं होतंय ना तर माझं पण काम होतं ना, ओके. मग जोडीदार होऊ शकतात. ते काय असं विचार नाही करत की तुझं वेगळं माझं वेगळं, असं नाही. तुझं पण होतंय माझं पण होतंय ना, मग ओके. सुवर्ण मध्य काढणारी माणसं ही लोक. ते कंडिशन. आणि 7वी रास तुळा रास. आता तुळा राशीचा स्वामी पण आला शुक्र. तर तुळेची माणसं पण खूप छान असतात, इनोसंट असतात, दिसायला छान असतात, विचार खूप करतात आणि फॅमिलीच्या प्रती त्यांना खूप म्हणजे हे असतं, ओढ असते नेहमी. तुळेच्या माणसांना नेहमी वाटतं की मी माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचंय मला, आणि अटेन्शन खूप लागतं. हा त्यांचा म्हणजे ड्रॉबॅक आहे. सर्वांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. किंवा आता एखाद्याने बोलायला सुरुवात केली आणि नॉर्मली तू तुळाचाच आहे समज, दादा तू तुळाचा आहे, आणि मग तू बोलताना मी बोलते तुझ्याकडे आणि मी मध्येच थांबल्याने ह्याच्याशी बोलतेय, तुला राग येणार, तू म्हणणार बोलणं ब्रेक कर, मला तुझ्याशी नाही बोलायचं आता. म्हणजे तुळाच्या माणसांना अटेन्शन खूप लागतं. आणि प्रेमात नेहमी त्यांना कधीच त्यांचं खरं प्रेम भेटत नाही. म्हणजे प्रेमासाठी नेहमी अलिप्त राहतात, म्हणजे एकटे राहतात, नेहमी एकटे राहतात. ते खूप करतात एखाद्यावर, पण त्यांना समोरून तेवढी इन्व्हेस्टमेंट कधीच नाही भेटत. या राशीच्या लोकांचं सर्वात जास्त ब्रेकअप होतं असं. म्हणजे पहिलं प्रेम त्यांना भेटत नाही. केलं तर लव्ह मॅरेजच करण्याची 100% शक्यता असते त्यांची. पण पहिलं प्रेम जे असतं, जे मनापासूनचं, ते त्यांना कधीच भेटत नाही. तिकडे इन्व्हेस्टमेंट खूप करतात, डिप्रेशन मध्ये पण खूप जातात त्या गोष्टीला. तुळा रास. आणि तुळा रास अर्थातच म्हणजे तराजू आहे ना, चिन्हच तराजू आहे. बरोबर. न्याय प्रॉपर करतात, किंवा तू माझा आणि ही माझी नाही म्हणून न्याय चुकीचा होऊ शकत नाही. बॅलन्सिंग रास आहे. प्रत्येक गोष्टीत बॅलन्स करणार. न्याय पण तेवढाच आणि घरातल्यांना पण तेवढंच बॅलन्स, बाहेरचं प्रोफेशनल लाईफ पण तेवढंच बॅलन्स. आणि याच्यातले अवगुण काय? अवगुण यांचे तेच की हे पण कोणावरही पटकन विश्वास ठेवतात. अच्छा. विश्वास ठेवण्यामुळे ह्यांना कोणीही काय बोललं की त्यांना ते खरंच वाटतं की हे हायच बाबा, हे खरंच असणार आहे. मग ते नाही, त्यांनी ते एक पार्ट त्यांनी जर सोडला तर ऑल ओव्हर सगळ्याच गोष्टींच्या चांगल्या असतात. आणि बॅलन्स हा सर्वात त्यांचा मोठा गुण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स करून चालतात. त्यांना ते जमतच. आणि ते म्हणतात ना, ते आलेलंच आहे, बाळकडूच आहे त्यांचं ते, त्यांना गरजच लागत नाही. म्हणजे तुळावाल्या मुली बघाल ना तुम्ही, खूप अशा आबोल असतात, समजून घेणार असतात, किंवा त्यांना जास्त मोल्ड करावं नाही लागत आपल्याला. त्यांना परिस्थितीची जाणीव असते, कारण लहानपणापासून पण त्यांनी खडतरच दिवस काढलेले असतात. म्हणजे खूप पटकन चांगले दिवस पण त्यांना भेटत नाही, खडतर दिवस काढून ते मोठे झालेले असतात. स्ट्रगल असतो थोडा. स्ट्रगल असतो. हो. आता पुढची 8वी रास. आता 8वी रास आली वृश्चिक. वृश्चिक राशी म्हणजे मंगळाचीच रास. पण ही लोक जे असतात त्यांचं चिन्ह पण बघितलं तुम्ही तर विंचू म्हणजे कधी पण तुम्हाला तो डंक मारू शकतो. म्हणजे ही रास, त्याला छेडलं तरच ना, छेडलं तर. पण हे लोक काय करतात, अगदीच ऍक्शन मध्ये म्हणजे म्हणतात ना, जोश मध्ये येऊन शत्रू पण पटापट निर्माण करतात गरज नसताना. अच्छा. ती एक कंडिशन आहे. आणि स्वभावाने खूप चांगली रास आहे. प्रेम 100% देते लोकांना, पण त्या प्रेमात कोणी भूलचूक केली तर तो त्याच्या कचाट्यातनं जाऊच शकत नाही. रिव्हेंज. कारण कन्फर्म ते रिव्हेंजच घेणार आहेत ना. वृश्चिक रास म्हणली की रिव्हेंज. इव्हन मित्र असू दे, प्रेम असू दे, घरातले असू दे, एकतर ते बोलत नाहीत पटकन. अगदी गोष्टी इथपर्यंत आल्याशिवाय ते बोलत नाहीत. त्यांचा प्रॉब्लेम कधीच कळणार नाही काय आहे म्हणून. हसत दाखवतात सगळ्यांना, काहीच दुःख नाही आम्हाला, स्वतःचं दुःख इतरांना सांगत नाहीत. आणि फॅमिलीवर खूप असतात, फॅमिलीवर खूप जीव असतो त्यांचा. पण ह्यांचं पण असं होतं की एवढं सगळं असून पण वैवाहिक जीवन पण म्हणावं इतकं नसतं नीट त्यांचं. एक इकडे टोकाला, दुसरा त्या टोकाला. म्हणजे हा फरक पण त्यांच्यात खूप जाणवतो. किंवा वृश्चिकवाल्यांचे भरपूर जास्त प्रमाणात डिव्होर्स पण बघितलेत मी माझ्या अभ्यासामध्ये. वृश्चिक राशीच्या लोकांचं खूप, म्हणजे असंही 2012 पासून 7.5 आहे त्या लोकांना. अच्छा. सुटकाराच नाहीये ना. म्हणजे कितीही केलं तरी त्यांना प्रूव्ह करावं लागतंय, कामच त्यांची होत नाहीये. त्यामुळे पण गोष्टी बिघडतात. आणि ह्यांचा स्वभाव असा आहे की त्यांना सगळं झटपट लागतं. त्यांना शून्यातनं सुरुवात करायला नाही आवडत, त्यांना पहिलंच सगळं लॅविश लागतं. तुम्ही जर म्हटलात ना, आता आपल्याला काम करायचं, तर एक माणूस काय म्हणेल की थेंबे थेंबे तळे साचे, चालेल मला, जो की मीन राशीचा असेल, कुंभेचा असेल, ओके मला चालेल, मी करू शकतो. पण तो काय म्हणणार, नाही नाही प्रोफेशनल राहिलं पाहिजे, ऑफिस चांगलं पाहिजे, सगळं बदला तुम्ही. हे म्हणजे त्या पद्धतीचं आहे वृश्चिकवाला. वृश्चिकवालांना सगळं लॅविश आवडतं. आणि ह्यांना भूमीमध्ये म्हणजे
जमिनीमध्ये खूप यश असतं. रिअल इस्टेटमध्ये? रिअल इस्टेटमध्ये ओके. खूप त्यांना यश असतं. वृश्चिक राशींच्या लोकांना रिअल इस्टेटमध्ये भरपूर यश ट्राय करू शकतात. येस, इव्हन त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र पण खूप चांगलं जातं. आणि त्यांनी फक्त बोललं पाहिजे, मनातल्या गोष्टी जर सांगितल्या तर कदाचित त्यांच्या परिवारात सुद्धा भांडणं होणार नाहीत. नवरा बायकोंमध्ये पण खूप चांगलं बॉन्ड राहू शकतं. हे बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, स्वतःच्या भावना बोलल्या तर गोष्टी बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. हे वृश्चिक राशींच्या अवगुणातून काढू शकणारा मार्ग आहे थोडक्यात. ओके, आता 9वी रास. अच्छा, आता धनुरास. धनुराशीचं जर चिन्ह पाहिलं तर बाण घेऊन माणूस उभा आहे, व्यक्ती उभा आहे. म्हणजे ये मी तुला मारणारच आहे, बाण मी तुझ्यावर शूटच करणार आहे असं. म्हणजे धनुराशीची माणसं आहेत ना, इन्फ्लुएन्स पटकन होतात इतरांकडून. हा, जरी कोणी दुश्मन नसेल तरी ही लोक क्रिएट करतात दुश्मन. आता एखाद्या मैत्रिणीचा काय प्रॉब्लेम असेल तर तिकडे तिने जर सांगितलं तर ही जाणार तिकडे तिला बोलायला, चल मी बोलते त्यांच्याशी. मग तो दुश्मन फुकटचा क्रिएट झाला ना, जो कीचा नव्हता. नको म्हणजे फाटक्यात पाय घालण्याची सवय. हा, फाटक्यात पाय घालायचे उगाचच, आणि गरजच नाहीये. आणि ह्यांना खूप चांगला स्वभाव आहे, नाही असं नाही. फाटक्यात पाय जरी घातले तरी त्यांना नेहमी वाटतं चांगलं झालं पाहिजे त्या माणसाचं, चांगल्यासाठीच, म्हणजे फ्रेंडसाठी. पण त्यांना हे कळत नाही, नंतर कळतं की हे गोष्ट झाल्यानंतर कळतं की आपण चुकीच्या व्यक्तीसाठी आपण गोष्टी आपल्या चुकीच्या केल्या. आणि ह्या लोकांना कसं विश्वास खूप ठेवतात ब्लाइंडली, आणि प्रत्येक वेळेला महत्वाकांक्षा आणि जिद्दी खूप असतात. ह्या जिद्दीपणा खूप असतो. जी गोष्ट मनात धरली ती करणार म्हणजे करणार, बाय हुक बाय हुक. धनुरास. आणि स्वभाव पण खूप चांगला असतो. ह्यांना जास्त पाठीचे प्रॉब्लेम म्हणा किंवा शुगरचे प्रॉब्लेम म्हणा, मणक्याचे विकार, शुगरचे प्रॉब्लेम किंवा पीसीओडीचा त्रास ह्या लोकांना जास्त बघायला भेटतो. धनुराशीच्या महिलांना पीसीओडीचा त्रास असण्याची शक्यता जास्त. कंबर वगैरे सतत काही ना काहीतरी पाठ त्यांचं दुखणं असतंच. कारण त्यांच्याकडे त्यांचं पण तेच आहे की आम्हाला कोणी अप्रिशिएटच करत नाही, किंवा हे लोक करतात पण बोलून दाखवतात. त्यामुळे बोलून दाखवल्यावर ते शून्य होतं. पण माझं मत आहे की आताच्या युगात बोललं पण पाहिजे. बोलल्याशिवाय तरी काय भेटणार आहे. आणि जो माणूस करतो त्याचा खरंच मोठेपणा असतो. गृहीत धरल्यावर त्यांना कुणालाही साहजिक राग येणार. मग त्या राशीवाल्यांना खूप गृहीत धरलं जातं फॅमिलीमध्ये, आहे ना, करतोय ना, करू दे त्यालाच. मग ती कंडिशन असते. आणि धनुवाल्यांना फॅमिली बांधून ठेवायला आवडतं. धनुवाल्यांनी म्हणजे इतरांच्या मॅटर मध्ये पडायला नाही पाहिजे, कधीच पडू नका. कारण तुम्हाला तिथे तेवढं प्राधान्य पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार 100% होतो. आणि त्यांना मे बी बघत असणारे जे लोक धनुचे आहेत त्यांना कळत पण असेल, किंवा त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा ह्या गोष्टी. 100% मला सुद्धा हे सगळं खरं वाटतंय. आणि माझ्या राशीला घेऊन सुद्धा जे तुम्ही सांगितलं ते फार रिलेट झालं. आपले जेवढे प्रेक्षक बघणार आहेत ना, ते प्रत्येक जण या गोष्टीशी रिलेट करणार आहेत, आणि ते नक्कीच आपल्याला कमेंट करून सुद्धा सांगतील. पुढची 10वी रास आली आता मकर. तर मकर राशीचा स्वामी आला शनी. शनीची रास म्हटल्यावर खूप काटेकोर, खूप जास्त टायमिंगला महत्व देणारी. मकर राशीची माणसं खूप जास्त परफेक्टनेस वाली असतात, म्हणजे परफेक्शनिस्ट. परफेक्शन खूप आवडतात त्यांना. कुठल्याही कामात उगच म्हणजे म्हणतात ना, अतिघाई वगैरे पण नाही, व्यवस्थित विचार करून वगैरे करतात. पण ह्यांना नेहमी असं जाणवतं की आपल्यापेक्षा कोणी हुशारच नाहीये, किंवा कधीही त्यांचा कलिग जरी एखादा असेल तो चुकाच करणार त्याचे, नाही रे हे बरोबर नाही केलंस तू. आणि त्यांचं काम खूप वेगळं आणि खूप चांगलं असतं मकरवाल्यांचं. आणि स्लो ही असतं, स्लो पण असतो प्लॅनेट, पण स्लो जेवढं असतं तेवढं चांगलं करतात ना हे लोक. आता बाकीच्या राशीचे वाले काय करतील, दिले ना काम पट्टापट करून देणार, पण शनिवाले नाही, इमानदार असतात फार. प्रत्येक गोष्टी छोटा छोटा विचार त्यांचा असतो, प्रत्येक गोष्टी त्यांना परफेक्शनने काम करतात. आणि ह्या लोकांना कसं होतं, पटकन सक्सेस पण भेटत नाही, खूप झगडावं लागतं, खूप झगडावं लागतं. प्लॅनेट स्लो असल्यामुळे पण. अगदी मकर राशीचे लोक पण जर बघितले, आंघोळीला खूप वेळ लावणार, निवांत आंघोळ. म्हणजे एक 5-10 मिनिटाचं जे काम असतंय त्याला तुम्ही अर्धा पाऊण तास आरामशीर लावतात, आरामशीर. प्रत्येक गोष्टीला वेळ. पण मकरवाल्यांचा अभ्यास खूप चांगला असतो, नवीन नवीन शिकायला आवडतं. काय वेगळं आहे, काय आपल्यात कमी आहे हे लगेच शिकणार ती लोक. टायमिंगला खूप महत्व देणार. आणि काया पण नेहमी त्यांची बारीक असते. कधी असा मकरवाला किंवा कुंभवाला तुम्हाला जाड नाही दिसणार. म्हणजे यांचा अवगुण फक्त एवढाच की ह्यांचा अवगुण म्हणजे खूप जास्त वर्कहॉलिक असतात. खूप जास्त एखाद्या गोष्टीत अभ्यासात पडले की अभ्यासच खूप करत बसतात. आणि काम खूप वाढवून घेणार. आणि परत जेवणाचं टायमिंग कधी नसतं यांच्या, जेवण कधी अवेळी असतं. ती एक कंडिशन यांनी पाळली तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या होऊ शकतात मकरवाल्यांच्या. 11वी रास. आता 11वी रास आली कुंभ.
तर कुंभ रास म्हणजेच की शनीचीच रास आहे. आणि ह्या लोकांना लहान वयापासून खूप स्ट्रगल करावं लागतं. इव्हन अजूनही कोणीही कुंभेचा माणूस दिसेल ना, तो तेच बोलणार की आम्हाला स्ट्रेसच असतो, कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, मला काही सहजासहजी मिळत नाही, तेच म्हणणार तुम्हाला. किंवा हल्लीची लोक पण काय करतात, एस वरनं ज्याचं पण नाव आहे तो म्हणतो माझी कुंभच रास आहे. अच्छा. हा, एस नावाला हे खरंच स्ट्रगल असतं. त्यामुळे शक्यतो मी तर लोकांना सांगते अवॉइड करा ते नाव. आपल्या लहान मुलांची ती नावं ठेवूच नका, एस वरून नाव ठेवूच नका. बरं. शनीचं खूप त्या मुलाला लहान वयापासूनच त्रास आहे आणि सगळीकडे तडजोड करावी लागते, कॉम्प्रोमाइज करावा लागतो, कुठलंच काम पटकन होत नाही, त्यामुळे ती फ्रस्ट्रेट होतात. पण ह्या राशीचं एवढं महत्व म्हणजे महत्वाकांक्षी खूप असते. लहान वयापासूनच कष्ट करायला लागल्यामुळे पेशन्स खूप येतात त्यांच्यामध्ये, सहनशीलता भरून भरून असते त्यांच्यामध्ये, मॅच्युरिटी येते. काय येते, कारण हे टक्क्या टोमक्यातच वरती आलेले असतात ना, सहजासहजी काही नाही भेटत त्यांना. त्यामुळे ते अचानक म्हणजे म्हणतात ना, त्या लेवल पर्यंत आल्यावर त्यांना उत्साह वाटत नाही की मी ह्या पदावर पोहोचलोय का, तर काय म्हणणार किती त्या पदासाठी मी केलंय, माझ्या आत्म्याला खूप कष्ट केलेत आणि खूप तडजोड केली आणि मी इथे आलोय. पण त्यांचा जो मोबदला आहे ते बाकीचे लोक भरपूर घेतात, म्हणजे त्यांची ऍज अ फॅमिली एकदम खुशीत, पण त्या माणसाला अतोनात त्रास असतो. आणि ह्या राशीची माणसं पण फार गोड असतात, समाजासाठी खूप बनलेली असतात, कधी कधी अलिप्त पण राहायला आवडतं त्यांना, एकटं कोणीच नको, चहा कॉफी आणि मी ह्या टाईप मधली असतात. सॅड सॉंग्स ह्या लोकांना खूप आवडतात, कुंभ राशीवाल्यांना. असे इमोशन्स वाले, प्रेमाचे हे सॉंग्स त्यांना खूप आवडतात. आणि एकटं राहायला आवडतं, अलिप्त, दुनियेच्या पेक्षा अलिप्त. आणि फिरण्याची खूप आवड असते, फिरण्यामध्ये पण अशा ऐतिहासिक प्लेसवर त्यांना फिरायला आवडतं, जिकडे शांतता असेल, निसर्ग आवडतो, ह्या गोष्टींमध्ये. आणि ह्या राशीचं तेच की प्रेम त्यांना कधीच भेटत नाही. अच्छा. ज्यांच्यावर त्यांचं खरंच मनापासून प्रेम असतं ते कधीच त्यांना भेटत नाही. ते नेहमी त्यांना जाणवतं की आपल्या नशिबी आहे की नाही. मग काय, बायकोच्या बाबतीत सुद्धा तडजोड करावी लागते, कामाच्या बाबतीत सुद्धा स्ट्रगल, म्हणजे शिकलेत एक आणि काम करतात तिसरंच, हे जास्त ह्यांच्याकडे बघायला भेटतं कुंभ राशीच्या लोकांकडे. केलंय त्यांनी कॉर्पोरेटमध्ये काम आणि करतायत नंतर टीचिंगचं काम. बर, कळलं का तुला, ही कंडिशन होते. शिकलेत वेगळंच डिग्री, सिव्हिल शिकलेत आणि काम करतायत टीचिंगचं. बर, म्हणजे एवढा फरक त्यांच्यात असतो. आणि त्यांना नेहमी कमी पगारात पण खूप राबवलं जातं, म्हणजे यांच्या नशिबी स्ट्रगल असतो. पण ते तेवढे पेशन्सफुली करून ते त्या पदापर्यंत पोहोचतात आणि अचीव सुद्धा करतात 100%. अगदी निर्माण करणाऱ्या राशींमध्ये कुंभ रास पहिली आहे, म्हणजे पैशाच्या बाबतीत विश्व निर्माण करणारी रास. सपोर्ट कुणाचा नसतो, पण स्वतःच्या बळावर सगळं करतात. ग्रेट. आणि दुःखीही असतात, परंतु कारण त्यांना स्वतःला माहित असतं इथं पोहोचण्यासाठी सगळ्यांना खूप खुश ठेवण्यात तीच नंतर दुःखी होऊन जातात. बरं, मनासारखं तर काहीच भेटत नाही. अगदी कपडे वगैरे घेताना पण मला हे आवडले, पण शेअरिंग वाला कुठला तरी असतोच की तू दे बाबा मला. यांचे काही अवगुण म्हणजे यांचं राग त्यांना पटकन येतो, राग आल्यावर काय बोलतील नेम नाही. आणि कुठेही अशी माणसांमध्ये बसायला आवडत नाही, कोणाच्या पाहुण्या रावणांकडे जायला पटकन आवडत नाही, नको वाटतं. राग कंट्रोल केला पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे. बोलून त्यांची कामं. शनी असा ग्रह की नेटवर्किंग वाढवतो. अच्छा. तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला कामं नाही भेटणार, पण ती बोलायला तेवढी दजावतात की नको, थोडेसे एकांगी असतात. एकांतपणा त्यांना आवडतो, एकटं राहायला आवडतं, एकांतात. ती कंडिशन असते. येस. आता 12वी रास अर्थातच मीन, जे की 2 मासे आहे, जर तुम्ही त्याचं चिन्ह पाहिलं तर, आणि ते पण पाण्यातले आहेत. बरोबर. तर ह्या लोकांना झोपेचा खूप प्रॉब्लेम असतो, झोप त्यांना लागत नाही. ती म्हण आहे ना, पाण्यामध्ये मासा झोप गई कैसा, जावे त्याचे वंशा तेव्हा कळे. मग त्याच्या वंशाला गेल्यावर आपल्याला कळणार आहे मासा नक्की कोणीच पाहिलेलं नाही, मासा झोपतो जागतो कधी काही माहित नाही आपल्याला. तशी ह्या राशीचा. आणि नेहमी द्विधा, 2 मासे आहेत ना, नेहमी 2 डिसिजन असतात त्यांच्याकडे, द्विधा मनस्थिती, सतत द्विधा मनस्थितीमध्ये असतात, ड्युएल माइंडेड असतात. डिसिजन अजिबात पटकन घेता येत नाही, झटपट डिसिजन नाही घेऊ शकत. राग आला तर ते करून पण दाखवतात पटकन, पण कसं होतं काय काय वेळेला खूप भीती असते मनामध्ये, इन्सिक्युअर असतात. नेहमी सपोर्टची गरज असते त्यांना, की भले तुम्ही काही करू नका पण शाब्दिक सपोर्ट द्या त्यांना, की चल तू कर, मी आहे तुझ्या मागे. ती लोक पुढे लांब पर्यंत जाणार. आणि त्यांना नेहमी सांगावं लागतं, उठ हे करायचंय, उठ तुला हे करायचंय, ती कंडिशन आहे. आणि मीनवाल्यांना खायला खूप आवडतं, सेल्फ मोटिवेटेड नसतात. येस. आणि खायला खूप आवडतं त्यांना, खाण्याचे शौकीन फार असतात. त्यामुळे मीनवाले कधी पण बघितले तर गोलू असतात.
असे दिसताना छान आणि सुंदर गोरेपान, घरचे. गाल असे बाहेर, डोळे खूप चमकदार. डोळ्यातनं मीन राशीवाल्यांना लोक ओळखायची. डोळे त्यांचे खूप पाणीदार असतात, गोलू बोलू असतात आणि नेहमी सगळ्यांसाठी हे करणारे असतात. आणि भाग्याचा सपोर्ट 12 राशींमध्ये ह्या राशीला खूप असतो, जास्त, कारण गुरुच्या आवडीची रास. आणि त्यात कुणाविषयीच दुमत नसतं त्यांचं, सगळ्यांना सामावून घेणारी. म्हणजे ह्याला पण दुखवायचं नाही, त्याला पण दुखवायचं नाही. काम करताना द्विधा मनस्थिती आहे. काम वैयक्तिक स्वतःच, दुसऱ्यांसाठी मोटिवेशन असतात खूप. पण स्वतः मात्र मग असं म्हणणार सगळ्यांसाठी मी अवेलेबल, आणि माझं काय झालंय, माझ्या आयुष्यात काय, जी की मीन रास. अच्छा. पण स्वभाव पण खूप छान. ह्यांचं तेच आहे की झोप व्यवस्थित त्यांना येत नाही, त्याचे थोडेफार जरा त्यांनी ध्यान वगैरे केलं, झोपेवर योगा वगैरे, येस, तर त्यांचा कारण झोप नसल्यामुळे त्यांचा अख्खा दिवस चिडचिडीत जातो. सतत त्यांना चिडचिड असते, कारण झोप नसणं झाल्यामुळे पित्त म्हणा, कामपणाने. आता 7:30चा पण प्रहर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शांत. त्यासाठी मग ध्यान करा, योगा करा, वैयक्तिक स्वतः जिम वगैरे लावा. द्विधा मनस्थिती याचमुळे आहे, मन शांत ठेवण्याच्या गोष्टी ह्यांनी मन शांत ठेवण्याच्या गोष्टी आणि खाण्यावर कंट्रोल, कारण ह्यांचं वजन पटकन वाढतं. कॉन्सिक्वेन्सेस पुढे बीपी, शुगर, त्यांना पीसीओडीचे त्रास मीनवाल्यांना जास्त असतात. पीसीओडी म्हणा, मुलांना मोटापा जास्त, लहान वयातच खूप जाड दिसायला वगैरे, वय मोठं दिसतं, ती कंडिशन. पोटाचे विकार सारखे राहतात, गॅसेस, मोशन साफ न होणं, ह्या कंडिशन त्यांच्या जास्त बघायला मिळतात. आणि जेवण या दोनवरती ह्या कंट्रोल व्यवस्थित केलं, मीन राशीचा असाच भाग्य एकदम छान, एकदम छान. आणि असंही त्यांना भाग्याचा सपोर्ट भेटतो. त्यांना एखाद्या माणसांबरोबर जाऊन अटॅच जरी झाले ना, त्यांच्याजवळ जाऊन जरी बसले तरी तो माणूस आपोआप मोठं होणार, त्याचं भाग्य त्याला पण सपोर्ट करणार. ती ताकद आहे मीन मध्ये. म्हणजे मीन राशीच्या लोकांसाठी लोकांसोबत मैत्री करायला पाहिजे, व्यवहार करायला पाहिजे, खूप मोठे होणार, विशेष नाही. पण हे वैयक्तिक स्वतःच्या कामांमध्ये आळशी असतात. एक लेझीपणा सोडायचा त्यांनी. लेझीपण त्यांचं कसं होतं, आजचा दिवस झाला, आज एवढं काम केलं ना, मग आता उद्या बघू. थोडक्यात किंग मेकर म्हणतात. येस, त्यांच्यासारखं ते वागणार. इतरांचा सुद्धा भाग्योदय करू शकतात 100%. नवऱ्याचा तर खूप जास्त करतात. कारण नवऱ्याच्या घरी गेल्यावर मुलीसोबत लग्न केलं तर नवऱ्याचं भाग्योदय होऊ शकतो. आणि मीन रास अशी आहे की सगळ्यांना सामावून घेते ती. गुरुची रास आहे ना, गुरु कधी कोणाला तोडून बोलूच शकत नाही. फॅमिली पण सांभाळून घेतात, सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात. फक्त ते मिसअंडरस्टँडिंग करून घेतात पटकन गोष्टींची, तर ती करायची नाहीये. इन्फ्लुएन्स कोणाला व्हायचा नाही. मीन राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. ताई, खूप जबरदस्त वाटते 12 राशींचे आपण जे त्यांचे कॅरेक्टर्स सांगितले, गुण अवगुण, आणि थोडक्यात त्यांनी कुठल्या गोष्टींपासून वाचायला पाहिजे सांगितलं.